कहाँ? हैप्पी फार्म में। वेलकम टू हैप्पी शॉप। हैप्पी शॉप में सभी के लिए कुछ ना कुछ तो है, जैसे कि मम्मी पापा के लिए प्रीमियर क्वालिटी के ड्राई फ्रूट्स, दीदी के लिए इम्पोर्टेड चॉकलेट्स और बच्चों के लिए ढेर सारे यूनिक टॉयज। और हमारे न्यू अराइवल्स के लिए हमारी शॉप पर विजिट कीजिए। हैप्पी शॉप एट सुप्रीम पेट्रोल पंप, चाविंद्रा, भिवंडी। आज भिवंडी के खासदार बाले मामा ने आयुक्त और निर्माण विभाग के अधिकारियों के साथ भिवंडी के आईजीएम अस्पताल की साफ सफाई और जल निकासी की समस्या का निरीक्षण किया। खासदार बाले मामा ने कहा कि वर्तमान में इस अस्पताल से करीब 15 लाख नागरिकों को सेवा दी जाती है। मरीजों की संख्या के मुकाबले डॉक्टरों और अस्पताल के कर्मचारियों पर काफी दबाव है, फिर भी वे मरीजों की सेवा में दिन रात जुटे हुए हैं। आज के निरीक्षण में बाले मामा ने आयुक्त और निर्माण विभाग के अधिकारियों को तत्काल आवश्यक सुधार करने के निर्देश दिए हैं। बघा, आयजीएम हॉस्पिटलच्या स्वच्छतेविषयी आणि आपल्याला कल्पना असेल, साधारणतः भिवंडीत आयजीएम हॉस्पिटल हे 15 लाख लोकांच्या सेवेसाठी आहे आणि हे सगळं करताना अनेक वेळा जास्त पेशंट असल्यामुळे डॉक्टरांची देखील दमछाक होते, काही वेळा स्टाफ अपुरा पडतो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं, पावसाळा चालू झाला, ड्रेनेज लाईनचा विषय आहे. ड्रेनेजची आवश्यकता तुम्ही पाहिली असेल परिस्थिती. बाजूला जे 200 बेडचं हॉस्पिटल बनतो हे खास करून महिला बालकांसाठी आहे. ती देखील आमच्या भिवंडीची एक गरज आहे, कारण आपण पाहिलं असेल संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डिलिव्हरी ह्या भिवंडीत होतात, आयजीएम मध्ये होतात आणि म्हणून त्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यकता त्या हॉस्पिटलची आणि त्या हॉस्पिटलची देखील पाहणी केली, ड्रेनेजची केली. आयुक्त साहेब देखील आले होते, पीडब्ल्यूडीचे अधिकारी होते. सगळ्या अधिकाऱ्यांना तत्काळ संबंधित कामांविषयी सूचना देखील केलेल्या आहेत. पुढील आठवड्यात कामं होतील अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे आणि पुढील आठवड्यात पुन्हा एकदा हे सगळं पाणी करण्यासाठी मी स्वतः येणार आहे, कारण पावसाळ्यामुळं गटर चॉकअप होऊन अनेक समस्यांना हॉस्पिटलला तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळं येणाऱ्या पेशंटची देखील गैरसोय होते, डॉक्टरांची देखील गैरसोय होते आणि म्हणून त्या संबंधित ज्या उपाययोजना होतील त्याची पुन्हा एकदा पाहणी केली जाईल.